नमस्कार. मराठी दिनाच्या निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज मराठी दिनाच्या निमित्त मी एका मराठी मुळाक्षराची महती सांगणार आहे. अळ हे मराठी मुळाक्षराचे मराठीला समृद्ध बनविणारे एक अक्षर आहे. कसं? बघा, आमचा दिवस सुरू होतो तोच मुळी सकाळी आणि संपतो तोच संध्याकाळी. आमचे दोन महत्त्वाचे सण म्हणजे होळी आणि दिवाळी. प्रत्येक सणाला आमच्या दारात असते ती रांगोळी, कधी निळी, कधी पिवळी, कधी जांभळी सुद्धा. आयुष्य सुद्धा सरळ नसतं, ते वळणाचं असतं. एकदा गदिमाडगूकरांना एकाने विचारलं की गदिमा, तुमच्या कवितेत अळ नसतं आणि अळने संपणारे यमकी नसतं. तेव्हा त्यांनी काही क्षण विचार केला आणि अशी ही सुंदर शब्दरचना केली. घननीळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा, सुटली वेणी केस मोकळे, धूळ उडाली भरले डोळे, काजळ गाली सहज ओघळे, या साऱ्यांच्या उद्या गोकुळी होईल अर्थ निराळा. असा हा अळ. अहो, आमच्या मराठीतले झणझणीत पदार्थ म्हणजे मिसळ, उसळ आणि त्याचबरोबर सगळी फळं, रसाळ, सगळ्यांना परवडणारं केळं, देवांची नावं असणारे रामफळ आणि सीताफळ, महाराष्ट्रातील दैवत बाळ गंगाधर टिळक आणि बाळासाहेब ठाकरे सुद्धा, कृष्ण गोकुळात, त्याच्या मैत्रिणी गवळणी आणि दूध देणारा गवळी, माझा विठू ही सावळा आणि माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा सैनिक ही तो मावळा, आमची शहरं गावं लोणावळा, खंडाळा, पन्हाळा, रंकाळा, करमाळा हे सुद्धा अळणीच सजलेलं बरं का. ळ एक असा ध्वनी आहे की जगातील कुठलाही शब्द त्यापासून सुरू होत नाही. ही त्याची जागतिक वैशिष्ट्य असणारी क्षमता आहे. आता मी तुम्हाला एक वाक्य सांगतो. जर मराठी मुळाक्षरातला अळ गाळला तर काय उरेल? अहो, हे वाक्यात शिवाय म्हणून दाखवा. उरेल तो गाळ आणि मराठीचा होईल सगळा गोंधळ. अळाचा आनंद सर्वत्र. धन्यवाद.